गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण मॅथ्स 1 मधलं तिसरं युनिट अरिथमॅटिक प्रोग्रेशन ह्याच्यातले महत्त्वाचे टॉपिक्स रिवाइज करणार आहे. फर्स्ट इज अ सिक्वेन्स, देन व्हॉट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन, मग आहे nth टर्म ऑफ ॲन ए पी आणि सम ऑफ n टर्म्स ऑफ ॲन ए पी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे सिक्वेन्स म्हणजे काय. व्हॉट इज अ सिक्वेन्स? अ सेट ऑफ नंबर्स where the numbers are arranged in a definite order like the set of natural numbers is called a sequence. म्हणजे एका विशिष्ट ऑर्डरमध्ये, जसं की नॅचरल नंबर्समध्ये आपल्याला माहिती आहे की दोन नंबर्समध्ये जो फरक असतो तो किती आहे, 1 एवढा आहे. ठीक आहे. आणि म्हणजेच प्रत्येक नंबरमध्ये जर आपण एक एक ॲड करत गेलो तर आपल्याला काय मिळतो, पुढचा नंबर आपल्याला मिळतो. आपण एखादा दिलेला नंबर त्याची पर्टिक्युलर पोझिशन आपल्याला काढायची असेल तर ती पोझिशनसुद्धा आपल्याला काढता येते. आणि अशा प्रकारे डेफिनेट ऑर्डरमध्ये जे नंबर्स मांडले जातात त्यांना काय म्हणतात, सिक्वेन्स असं म्हणतात. त्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक घ्यायचा आहे. आता इथे काही आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. टर्म्स इन अ सिक्वेन्स सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे. इन अ सिक्वेन्स ऑर्डर टर्म्स आर रिप्रेझेंटेड ॲज T1, T2, T3 अप टू TN. TNला म्हटलं जातं त्याची लास्ट टर्म किंवा जनरल टर्म. ठीक आहे. जनरल टर्म असं म्हणता येईल आपल्याला त्याची. T1 ही झाली फर्स्ट टर्म, T2 ही झाली सेकंड टर्म, T3 ही झाली थर्ड टर्म आणि TN ही झाली nth टर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर सिक्वेन्स इज रिटन ॲज इन कर्ली ब्रॅकेट्स TN, म्हणजे जसं आपण सेट लिहत होतो मागच्या वर्षी तसाच इथे काय लिहायचं आहे आपल्याला, सिक्वेन्स लिहायचा आहे. इफ द सिक्वेन्स इज इन्फायनाईट फॉर एव्हरी पॉझिटिव्ह इंटिजर n देन देअर इज अ टर्म TN. जर तो सिक्वेन्स काय असेल, इन्फायनाईट असेल, तर तिथे nth टर्म ही काय असेल त्याची प्रेझेंट तिथे राहील. आता काही सिक्वेन्सेस आपल्याला दिलेले आहेत. शो द पोझिशन्स ऑफ द टर्म्स असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये. जसं की इथे आता काही सिक्वेन्स दिलेले आहेत. जसं की पहिला असेल 9, 15, 21, 27. याच्यामधला 9 हा काय होतो, फर्स्ट टर्म होईल. 15 सेकंड टर्म, 21 ही झाली थर्ड टर्म आणि 27 ही काय होईल, आपली फोर्थ टर्म तिथे होईल. ठीक आहे. आता काय म्हटलं इथे, इन जनरल ओनली दोज सिक्वेन्सेस आर स्टडीड व्हेअर देअर इज अ रूल विच डिटरमाइन्स द नेक्स्ट टर्म. म्हणजे असेच सिक्वेन्स फक्त इथे घेतले जातील की ज्या ठिकाणी पुढचे जी टर्म्स आहेत त्या टर्म्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात कुठल्याही पद्धतीने असेल. म्हणजे याचा अर्थ त्याच्यात जे काही नंबर्स घेतलेले आहेत त्या नंबर्समध्ये काही ना काहीतरी रिलेशन असेल, एकमेकांमध्ये रिलेशन असेल. विदाऊट रिलेशन ते नंबर्स येणार नाहीत. जसं की इथे आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. 4, 8, 12, 16. आपल्याला दिसत आहे की 4 ॲड केला की नेक्स्ट टर्म आपल्याला मिळते. नंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला की 2ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळते. आणि इथे सुद्धा खालती याच पद्धतीने तिसरा सिक्वेन्स आपल्याला दिलेला आहे की ज्याच्यामध्ये सुद्धा काय असेल, कुठल्याही दोन नंबर्समध्ये रिलेशन तिथे असणार आहे. त्यानंतर आता पुढच्या आपल्याला लेट अस फाइंड द रिलेशन इन दोज सिक्वेन्सेस. लेट अस अंडरस्टँड द थॉट बिहाइंड इट. मग आता सगळ्यात पहिला सिक्वेन्स दिलेला आहे 1, 4, 7, 10. आपल्याला दिसत आहे इथे की प्रत्येक नंबरमध्ये जर 3 ॲड केला तर पुढचा सिक्वेन्स आपल्याला येतो. म्हणजे इथे दोन टर्म्समधला जो डिफरन्स आहे तो किती आहे, 3 आहे आणि जो की कॉमन आहे. त्यानंतर दुसरा सिक्वेन्स आहे 6 + 6, 12, 18, 24 या पद्धतीने. इथे सुद्धा काय आहे, कुठल्याही दोन टर्म्समधला डिफरन्स हा 6 एवढा दिलेला आहे. तिसरा सिक्वेन्स आहे 3, 3, 3, 3. इथेही दोन टर्म्समधला सिक्वेन्स जर आपण डिफरन्स जर पाहिला तो किती येतो आहे, 0 एवढा येत आहे. चौथा जर सिक्वेन्स आपण घेतला तर चौथ्या सिक्वेन्समध्ये 4ने जर मल्टिप्लाय केलं आपल्याला त्या नंबरला तर आपल्याला काय मिळते, पुढची टर्म आपल्याला मिळत आहे. ठीक आहे. पाचवा जो सिक्वेन्स आहे, पाचव्या सिक्वेन्समध्ये -1 आहे. त्याच्यामध्ये जर काय केलं, प्रत्येक टर्ममध्ये -0.5 काय केला, डिवाईड केला म्हणजे ॲड केला तर काय मिळते आपल्याला, पुढची टर्म आपल्याला मिळते. मग आता हे जे सिक्वेन्सेस आहेत कोणकोणचे, 1, 2, 3, 5. ही जी सिमिलॅरिटी आहे ही काय आहे त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी, की पुढची जी नेक्स्ट टर्म आहे ती आपल्याला एक पर्टिक्युलर नंबर ॲड केल्यानंतर आपल्याला पुढचा नंबर आपल्याला मिळत आहे. म्हणजे प्रिव्हियस नंबरमध्ये कुठला तरी नंबर ॲड करायचा की त्या नंबरला ॲड केल्यावर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळेल.
मग हे जे सिक्वेन्सेस आहेत या सिक्वेन्सला काय म्हटलं जातं, ईच ऑफ दिस सिक्वेन्सेस आर कॉल्ड ॲज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. यांनाच काय म्हटलं जाईल, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हटलं जाईल. इथे त्याची आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. बट सिक्वेन्स 4 इज नॉट अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. व्हाय? बिकॉज द नेक्स्ट टर्म इन द सिक्वेन्स इज ऑप्टेन बाय मल्टिप्लाइंग द प्रिव्हियस टर्म बाय अ फिक्स नंबर. मल्टिप्लिकेशन झालेलं आहे इथे. अशा प्रकारच्या सिक्वेन्सला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणतात. ठीक आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणत नाही. जॉमेट्रिक प्रोग्रेशन आपल्याला काही यावर्षी बघायचं नाही आहे. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, जसं की इथे काही सिक्वेन्सेस आपल्याला पुन्हा दिलेले आहेत. मग या सिक्वेन्समध्ये काय म्हटलं आहे, राईट द नेक्स्ट 3 टर्म्स. आपण काय करू शकतो, पहिल्या याच्यामध्ये जसं एकच एक्झाम्पल घेऊ आपण, की 30 जर आपण काय केले, -30 जर त्या प्रत्येक टर्ममध्ये ॲड केले तर आपल्याला पुढची टर्म मिळत आहे. म्हणजेच इथे जो दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो कसा आहे, सेम आहे. म्हणून हा काय आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आणि आपण पुढच्या 3 टर्म्स याच पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, मग आता अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधल्या आपण महत्त्वाच्या आता टर्म्स इथे पाहूया. द डिफरन्स बिटवीन द 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. ठीक आहे, द डिफरन्स इन एक्झाम्पल 1 इज निगेटिव्ह, इट इज इन पॉझिटिव्ह. सेकंड नंबरमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि थर्डमध्ये किती आहे, 0 आहे. याचाच अर्थ काय असू शकतो आता हा, इफ द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट देन इट इज कॉल्ड द अरिथमॅटिक प्रोग्रेशन, द कॉमन डिफरन्स, अँड इज जनरली डिनोटेड बाय लेटर डी. डीनी त्याला डिनोट करतात. ही डीची जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह पण असू शकते, पॉझिटिव्ह पण असू शकते, 0 पण असू शकते. फक्त ती कशी असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे, सेम असली पाहिजे दिलेल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनसाठी. इन द गिवन सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स tn+1 - tn, इथे tn+1 ही काय झाली, पुढची टर्म झाली, tn ही प्रिव्हियस टर्म झाली, यांच्यामधला डिफरन्स काय असेल, इज कॉन्स्टंट, देन इट इज कॉल्ड ॲज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हिअर tn+1 - tn इज इक्वल्स टू d. त्यानंतर काय केलेलं आहे, पहिली एक्झरसाइज येते आपली, की ज्या पहिल्या एक्झरसाइजमध्ये काय फाइंड आउट करायचं आहे फक्त तुम्हाला, की दिलेले जे अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स आहेत किंवा दिलेले जे सिक्वेन्स आहेत ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेत का. मग अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेत का हे कसं पाहायचं आहे, त्यांना पुढच्या जी नेक्स्ट टर्म असेल, म्हणजे समजा 4 टर्म्स दिलेल्या आहेत, 4 टर्म्समध्ये काय करायचं आहे आपल्याला, 4 टर्म्समध्ये आपल्याला वजाबाकी करून बघायची आणि प्रिव्हियस टर्मला पुढच्या टर्ममधून काय करायचं, मायनस करायचं. आणि मग त्यानंतर डिफरन्स जर कॉमन येत असेल तर तो काय असणार आहे, जसं की इथे 2 4 6 8 दिलेला आहे, याच्यामध्ये 8मधून 6 मायनस करायचा, 6मधून 4 मायनस करायचा आणि 4मधून 2 मायनस करायचा. कॉमन डिफरन्स येत असेल, म्हणजे डिफरन्स जर कॉमन येत असेल तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, जर नसेल येत तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. पुढचा प्रश्न आहे, राईट अँड AP हुज फर्स्ट टर्म इज A अँड कॉमन डिफरन्स इज D इन ईच ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट आपल्याला याच इथेच काय केलेलं आहे, हे सॉल्व करून दिलेलं आहे. पहा, जसं इथे काय म्हटलं आहे, A इज इक्वल्स टू -1 ही झाली फर्स्ट टर्म आणि D इज इक्वल्स टू -1/2 ही झाली सेकंड टर्म. आता इथे आपल्याला पुढच्या 3 टर्म्स काढायच्या आहेत, 4 टर्म्स काढायच्या आहेत. ठीक आहे, तर मग काय करायचं, A म्हणजेच पहिली टर्म झाली, पहिल्या टर्मला A असं सुद्धा म्हणतात. A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू -1. मग T2 म्हणजे काय येईल, तर T1 + D. कॉमन डिफरन्स काय करायचं आहे, फर्स्ट टर्ममध्ये ॲड करायचं आहे, म्हणून मग -1 + -1/2 दॅट इज -3/2. मग T3 कशी काढायची, तर T2मध्ये D ॲड करायचा. त्याच पद्धतीने T4 कशी काढायची, तर T3 ही जी टर्म आलेली आहे त्याच्यामध्ये D ॲड करायचा आहे, कॉमन डिफरन्स ॲड करायचा आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 3, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग AP. पहिली टर्म काढायची आहे आणि कॉमन डिफरन्स काढायचं आहे. आता पहिली टर्म काय असणार आहे, त्या सिक्वेन्समध्ये जी दिलेली पहिली टर्म आहे दॅट इज 5, जसं पहिल्या एक्झाम्पलमध्ये हीच काय राहील, त्याची फर्स्ट टर्म राहील, म्हणजे Aची व्हॅल्यू. कॉमन डिफरन्स कसा काढायचा आहे, तर जी सेकंड टर्म असेल 1मधून 5ला काय करायचं, मायनस करायचं. 1 - 5 म्हणजेच किती येतं, -4 येतं. आणि म्हणून मग Dची व्हॅल्यू किती राहील या केसमध्ये, -4 एवढी राहील. ठीक आहे,
त्यानंतर आहे nth टर्म ऑफ एन ए पी. याच्यासाठी काय केलेलं आहे, जनरली इन द ए पी T1, T2, T3 फर्स्ट टर्म ए इज अँड कॉमन डिफरन्स इज डी. म्हणून मग T1 इज इक्वल्स टू ए आला, T2 इज इक्वल्स टू काय आलं, T1 प्लस डी. T1लाच काय लिहिलेलं आहे, ए लिहिलेलं आहे, आणि डीच्या आधी जो 1 कोएफिशियंट आहे त्या 1 कोएफिशियंटला काय लिहिलं, 2 - 1 लिहिलेलं आहे. 2 म्हणजेच इथे काय येणार, एनची व्हॅल्यू 2. इथे T2 आहे म्हणजेच एनची व्हॅल्यू किती आहे, 2a आहे या ठिकाणी. मग T3 म्हणजे काय, तर T2 - डी. मग T2ची व्हॅल्यू टाकली a प्लस डी, आणि म्हणून मग आलेलं आहे a प्लस 2d. मग त्या 2लाच काय लिहिलं, a प्लस 3 - 1d असं लिहिलेलं आहे. याच पद्धतीने जर पुढे गेलो आपण तर वी गेट Tn इज इक्वल्स टू a प्लस n - 1 इंटू डी, आणि यालाच काय म्हटलं जातं, nth टर्म असं म्हटलं जातं. पुढची जी एक्झरसाइज आहे आपली एक्झरसाइज 2, ही nth टर्मवरचे जे प्रश्न आहेत त्याच्याचवरती ही एक्झरसाइज आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल्स जे दिलेले आहेत ते बघू आपण आता इथे. युजिंग द अबोव फॉर्म्युला वी कॅन फाइंड द 100th टर्म ऑफ एन ए पी 5, 8, 11, 14. म्हणजे जर एखाद्या दिलेल्या ए पीमधली एखादी टर्म आपल्याला काढायची असेल, 100वी टर्म जर काढायची असेल आपल्याला, तर आपण काय करणार, इथे या फॉर्म्युलाचा आपण इथे वापर करणार आहे. जसं की एक प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये म्हटलेलं आहे. काय प्रॅक्टिस सेट 3.2 मधला पहिला क्वेश्चन, इथे राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग ए पी. ठीक आहे. मग 1, 8, 15, 22 इथे एची किंमत घ्यायची, कॉमन डिफरन्स डी काढायचा, एवढंच करायचं आहे आपल्याला बस फक्त. क्वेश्चन नंबर 2 पासून मात्र जरा थोडे मोठे प्रश्न आहेत. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन ए पी अँड सो इफ सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ 20th टर्म. पहिल्यांदा ए पी आहे की नाही ते बघायचं. मग ए पी आहे की नाही ते बघण्यासाठी काय करायचं आहे, जेवढ्या टर्म्स दिलेल्या आहेत त्यांच्यातला डिफरन्स काढायचा. तो जर कॉमन येत असेल तर तो ए पी आहे. ठीक आहे. जर कॉमन आला तर मग एची व्हॅल्यू काय होईल, इथे -12 होईल, आणि डीची व्हॅल्यू आपल्याला कॉमन डिफरन्स मिळणारच आहे. ती व्हॅल्यू कशामध्ये टाकायची, तर Tn इज इक्वल्स टू a प्लस n - डी या फॉर्म्युल्यात टाकायची, आणि 20th टर्म इथे काढायची आहे. 5वा प्रश्नही तेच म्हटलं आहे, फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग ए पी. 6वा प्रश्न मात्र थोडासा वेगळा आहे. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. इथे डायरेक्टली आपल्याला काय दिलेला नाही आहे, सिक्वेन्स दिलेला नाही आहे. मग आपल्याला पहिल्यांदा सिक्वेन्स काढायचा आहे की 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. 3 डिजिट नॅचरल नंबर्स कुठून सुरू होतात, 100पासून सुरू होतात. मग 100ला तर 5ने भाग जातोच. ठीक आहे. मग 100च्या पुढे 100 प्लस 5 म्हणजे 105 ही झाली दुसरी टर्म, 1010 1110 110 ही झाली तिसरी टर्म. असं कुठपर्यंत जाईल, 995 पर्यंत जाईल, ती झाली लास्ट टर्म. ठीक आहे. मग याच पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला nth टर्म पण तिथे मिळालेली आहे, म्हणजे Tnची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपल्याला nची व्हॅल्यू फक्त काढायची आहे. या पद्धतीने पुढचा हे येतो. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा फॉर्म्युला आपण शिकतो तो म्हणजे सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन ए पी, आणि याचा फॉर्म्युला काय आलेला आहे, Sn इज इक्वल्स टू n/2 प्लस n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n - 1 इंटू डी, और Sn इज इक्वल्स टू n इंटू a प्लस n इन ब्रॅकेट n - 1 डिवायडेड बाय 2 इंटू डी. हा झाला याचा दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे. म्हणजे 2 महत्त्वाचे फॉर्म्युले आपल्यापाशी आलेले आहेत आता. एक आहे Tn जनरल टर्मसाठी, आणि Sn म्हणजे सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन ए पीचा हा दुसरा फॉर्म्युला आहे. याचाच अजून एक फॉर्म्युला तुम्हाला इथे काढून दिलेला आहे की Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. T1 म्हणजे झाली फर्स्ट टर्म आणि Tn म्हणजे झाली लास्ट टर्म. म्हणजे समजा तुमच्याकडे nची व्हॅल्यू आहे, तुमच्याकडे T1 म्हणजे फर्स्ट टर्म पण आहे आणि लास्ट टर्म पण दिलेली आहे, आणि तुम्हाला Sn काढायची असेल तर तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरू शकता. इथे उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं या पेजवरती तुम्हाला दिसतात आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. कुठल्या प्रकारची उदाहरणं आहेत, फाइंड द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स 1 पासून n पर्यंत. इथे nची व्हॅल्यू आपल्यापाशी फिक्स नाही आहे, त्याच्यामुळे nची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, n हीच घ्यायची आहे. एक्झाम्पल 2,
फाइंड द सम ऑफ फर्स्ट एन इवन नॅचरल नंबर्स. ठीक आहे, मग पुन्हा पद्धत तीच. इथे एनची व्हॅल्यू काय आहे, एनच घ्यायची आहे. फर्स्ट नॅचरल नंबर इवन म्हटल्यानंतर T1ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 2 आलेली आहे. TNची व्हॅल्यू काय येणार, 2 × n येईल, कारण जो काही नंबर असेल त्याला 2ने मल्टिप्लाय केल्यावरती इवन नॅचरल नंबर आपल्याला मिळतो. म्हणून मग आता इथे जनरल टर्म ही जी आहे n इन ब्रॅकेट n+1 + n आपल्याला मिळालेली आहे. तुम्ही nची व्हॅल्यू कोणतीही टाका, तुम्हाला तो इवन नॅचरल नंबर जो असेल कुठलाही तिथपर्यंतच्या सम तुम्हाला मिळतील. पुढचं आहे फाइंड द सम ऑफ फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर्स. याच पद्धतीने आता फक्त इथे काय घेतलं आहे, TNची व्हॅल्यू काय येणार आहे, 2n - 1 एवढी आलेली आहे. फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 150. मग इथे मात्र आता 150 हा काय होतो, इवन नंबर होतो. याला आपल्याला ऑड नंबर्समध्ये घ्यायचं आहे, तर पहिले आपल्याला सिक्वेन्स काय ते ठरवावा लागतो. 1 पासून 149 पर्यंत हा झाला सिक्वेन्स 1 3 5 7. मग A, N आणि Dच्या व्हॅल्यूज घ्यायच्या आणि काय करायचं आहे, फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. ठीक आहे, अतिशय सोपी आणि छान एक्झरसाइज आहे. हे युनिटच अतिशय सोपं आहे. ॲप्लिकेशन ऑफ AP, ज्यामध्ये काय येतात, जे दिलेले उदाहरणं आहेत त्या उदाहरणांमध्ये एक तर तुम्हाला TNची व्हॅल्यू काढावी लागते किंवा SNची व्हॅल्यू काढावी लागते. जर नंबर ऑफ टर्म्स विचारलेल्या असतील तर TNची व्हॅल्यू काढायची आहे. जर एखाद्यास आपल्याला विचारलेलं असेल की व्हॉट इज द टोटल अमाऊंट किंवा टोटल नंबर किती आलेला आहे बा, हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम, मग त्या ठिकाणी मात्र काय करायचं आहे, आपल्याला SNची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.4 जर तुम्ही घेतला तर प्रॅक्टिस सेट 3.4मध्ये पहा, मधले सॉल्व्ड एक्झाम्पल्स तर वाचायचेच आहेत, म्हणजे सोडवून पण पाहायचे आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.1मध्ये पहिलं जे एक्झाम्पल आहे, ऑन 1 January 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹1011 ऑन सेकंड डे ऑन 3rd 12 या पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस देन ऑन 31st December व्हॉट वुड बी हर टोटल अमाऊंट सेव्हिंग किती झालेलं असेल तिचं. आता टोटल सेव्हिंग काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, किती टर्म्स वगैरे विचारलेलं नाही आहे. मग इथे कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला, SNचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. दुसरं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची आहे. म्हणजेच तुम्हाला Aची व्हॅल्यू काढायची आहे आणि लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे TNची व्हॅल्यू काढायची आहे. इथे फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की ईच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग 1/40 म्हटलेलं आहे. याचा अर्थ Dची जी व्हॅल्यू आहे ती Dची व्हॅल्यू मायनस घ्यायची आहे. ठीक आहे, तिसऱ्या उदाहरणामध्ये टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 years म्हटलं आहे. फाइंड द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय सचिन इन द 12 years. मग इथे सुद्धा SNची व्हॅल्यू काढायची. नंतर हाऊ मेनी टोटल सीट्स, इथे सुद्धा काय करावं लागेल आपल्याला, SNचीच व्हॅल्यू काढावी लागेल. कारगिलचं टेम्परेचर दिलेलं आहे, फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 days. पण हा टॉपिक तुम्हाला नाही आहे यावर्षी, की ज्याच्यामध्ये त्या नंबर ऑफ टर्म्स 3 असतील 5 असतील तर एक वेगळा फॉर्म्युला वापरावा लागतो. ठीक आहे, मग आता इथे अरिथमॅटिक प्रोग्रेशन या युनिटची रिव्हिजन पूर्ण झालेली आहे. सगळे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते कव्हर केलेले आहेत. तुम्ही एकदा पुन्हा याच्यातले सगळे उदाहरणं सोडवा आणि काही प्रॉब्लेम असेल तर विचारा.